अमरावतीमधून आहे। अमरावती जिल्हा परिषद निवडणुकीचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। अमरावती जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार असं वक्तव्य काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी केलंय। तर अमरावती जिल्हा परिषदेवर भाजप सत्ता मिळवेल असं वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडेंनी केलंय। सध्या युती बाबतीत कोणाशी चर्चा झालेली नाही। दोन्ही जिल्हा अध्यक्ष रविराज देशमुख आणि प्रभुदासजी भिलावेकर आणि भारतीय जनता पक्षाची कोर टीम निश्चितपणे बसेल आणि त्यानंतर कोणते प्रस्ताव आलेले असेल तर त्यावर विचार करेल। पण सध्या परिस्थितीत 100% भाजपा लढण्याची तयारी पक्षाने केलेली आहे। सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व आहे, गावागावामध्ये बूथ आहेत आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्ष निश्चितपणे लढू शकतो आणि जिंकू शकतो। अमरावती जिल्ह्यात काँग्रेस हा प्रबळ पक्ष आहे। गेल्या अनेक वर्षापासून मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, सहकारी सोसायट्या किंवा कृषी उत्पन्न बाजार समित्या, जिल्हा बँक सुद्धा, ह्या सर्व जे काही स्वायत्त संस्था आहेत त्या संस्था आतापर्यंत काँग्रेसच्या ताब्यातच होत्या, त्यांच्यावर सत्ता होती। यावेळेस सुद्धा काँग्रेसची सत्ता राहील ही निर्विवाद सत्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।